ऐकला आयुष मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. अगदी दिवस क्रमांक 3 आहे. मॅच क्रमांक पहिली पिसारवे आणि त्यांच्या विरोधात ढालेवाडी टीम. दोन्ही टीम मात्र प्लॅनिंग बनवून आलेत. अगदी कालचा दिवस जर पाहिला तर कालचा दिवस देखील तितका चांगला खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये खरं तर पिंपळगाव टीमने आपल्या नक्कीच दिवस नावावरती केला. मुख्य पंच खरं तर मॅचला सुरुवात करतील आणि त्याच्या 30 मिनिटाचा खरं तर टायमिंग असेल प्रत्येक इनिंगसाठी. चला मॅचला ऑन करतील मुख्य पंच. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक खरं तर या टीमचं पाहायला मिळते आपल्याला ढालेवाडी संघाकडून. नक्की स्वप्नील साबळे गोलंदाजी मार्कवरती आहे. तर स्ट्राईकवरती बॅटर अविनाश कटके या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिला खोलवर टप्प्याचा अगदी चेंडू आहे आणि हलक्या हाताने खरं तर खेळून घेतलाय. इथे देखील एक सिंगल जे आहे ते मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने खरं तर टीमचं खातं पिसर्वे टीमचं खातं उघडण्यात यश आलंय आणि धावफलकावरती 1 हा आकडा लागेल. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमधून पाहायला मिळते. दोनही संघ मात्र बलाढ्य आहेत आणि एकमेकासमोर खरं तर झुंजत आहेत. पहिला दिवस जर पाहिला तर काळेवाडी टीमने नक्कीच बाजी मारली आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये कालच्या अर्थात पिंपळगाव टीमने देखील बाजी मारली. परंतु आजचा दिवस खरं तर कोणाचा असेल? आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला 4 संघ नक्कीच पाहायला मिळतील. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आयुष खरं तर स्ट्राईकवरती आहे. न्यू टॅलेंट सध्या खरं तर या स्पर्धेमधलं आहे. आयुष मैदानाच्या आतमध्ये अक्रॉस द बॅट पाठीमागच्या दिशेने चेंडूला पाठवण्यात हेडबँड खरं तर डाऊन द बॉल येईल आणि या चेंडूवरती डॉट बॉल निर्धाव चेंडू मिळेल. त्यानंतरचा चेंडू आहे खोलवर टप्प्याचा पुनश्च एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आयुषला खरं तर थांबवण्यात यश नक्कीच आलंय. अगदी पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. त्याच्यानंतर दोनही चेंडू मात्र डॉट बॉल खेळला आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये स्वप्नील साबळे आज मोठा अनुभव घेऊन खरं तर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. त्यानंतरचा चेंडू आहे इथे पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये. अपील तर जोरदार झाली आहे. पंचांनी खरं तर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे. आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत STC लाईव्हच्या माध्यमातून. हा निर्णय खरं तर खूप महत्त्वाचा असेल. पहिला खरं तर गडी बाद असेल की नाही याच्यासाठी खरं तर रिव्ह्यू आहे. बॅटर खरं तर तंबूच्या आश्रयाला जाईल. OUT आउट. अगदी खरं तर चपळाईचं काम मैदानाच्या आतमध्ये राहुल राठोड खरं तर करतायत. आयुषला थांबवण्यात यश आलंय. विकेट आली आहे मैदानाच्या आतमधून. पहिला धक्का पिसर्वे टीमसाठी बसला गेलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी पाहायला मिळेल टीमचा पिसर्वे टीमचा आयकॉन अर्थात क्षितिज दिवेकर मैदानाच्या आतमधून दाखल होत असताना या ठिकाणी पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये अगदी पहिल्या दिवसामध्ये देखील आपल्याला चांगले चांगले आयकॉन पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवसामध्ये देखील स्फोटक मॅन पाहायला मिळत आयकॉन. आजच्या दिवसामध्ये देखील तितकेच चांगले आयकॉन पाहायला मिळतील. अगदी ढालेवाडी टीममध्ये देखील विशाल धारक आयकॉनच्या नक्कीच पेशात आज मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. मॅच पुन्हा एकदा ऑन केली गेली. अगदी धावफलकावरती 1 हा आकडा आहे. तर विकेटवरती देखील 1 हा आकडा. एकाकडे चमू बदल्यामध्ये 1 धाव धावफलकावरती. एक डावखुऱ्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खरं तर क्षितिज दिवेकर. त्यानंतरचा चेंडू स्वप्नील.
उलटा पुलटा मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खरं तर खेळण्याचा प्रयत्न क्षितिज करतोय, परंतु इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे देखील मिळेल. अगदी पहिलं षटक आहे जवळजवळ आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू झालेत, एकच चेंडूचा खेळ बाकी या षटकामधला आणि एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे स्वप्नीलने. लाजवाब षटक टाकले, परंतु एक चेंडू अजून देखील बाकी आहे. हा चेंडू क्षितिज पुरुष एकदा मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब खरं तर षटक हे नक्कीच स्वप्नील साबळेचं या ठिकाणी पाहायला मिळते. एक विकेट आपल्या नावावरती केली, अगदी आयुषला थांबवण्यात त्याला यश आलंय आणि एकच धाव या षटकामध्ये खर्च करत असताना पाहायला मिळतोय. क्वालिटीचं षटक अर्थात स्वप्नील साबळे मैदानाच्या आतमधून मार्गस्थ देखील झाले. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 2, षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 2 या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती अर्थात नेहमी शिंदवणे उरुळी कांचन या भागामध्ये सातत्याने सराव करणारा खेळाडू अर्थात गोलंदाजी मार्कवरती विशाल धारक या ठिकाणी पाहायला मिळेल. विशाल धारक आज मात्र टीमचा आयकॉन आहे. ढालेवाडी टीम कडून खरं तर खेळण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा अविनाश कटके या ठिकाणी सज्ज होईल. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये विशाल धारक आज देखील सज्ज आहे. त्याच्यानंतरचा इथे खरं तर पाठीमागच्या दिशेने हलकीशी कट झाला चेंडू. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये धावेची रेस आहे. चेंडू जिंकेल की 2 क्षेत्ररक्षक देखील. अगदी कुणालच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. अगदी सिंगलच्या मदतीने 2ही धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. मिळतील त्या 2 धावा. हलक्या हाताने कट केला, अगदी लोवर पुलटॉस करत हा चेंडू पाहायला मिळत होता. अगदी वेगवान भन्नाट गतीचा चेंडू खरं तर विशाल धारकचे नेहमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 2 धावा खर्च करेल. धावफलक 3 या आकड्यावरती आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. खोलवर टप्प्याचा पुरुष एकदा पाठीमागच्या दिशेने. इथे चुकी झाली की काही कॉलिंग मिस कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. अगदी असं वाटलं धावचीत होण्याची दाट शक्यता होती, परंतु इथे फेकी जी आहे ती राहुल राठोडनी खरं तर केलेली नाहीये. इथं गुड कॉलिंग केलंय. खरं तर कव्हर गरजेचं होता. कव्हर पाठीमागे भरपूर आपल्याला पाहायला मिळत होतं या चेंडूवरती. अगदी चोरटी जी आहे ती मात्र सिंगल मिळेल. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर सिंगल आली आहे. त्यानंतर क्षितिज दिवेकर स्ट्राइक वरती आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकेल. अगदी विशाल धारकने कामकाज नक्कीच केलं होतं. क्षेत्ररक्षकाने खरं तर या ठिकाणी साथ सोडली. अर्थात मयूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी क्षितिज दिवेकर साठी हे जाळ आखलं होतं आयकॉन विशाल धारकने. 2ही आयकॉन वर्सेस आयकॉन, कोण पडेल कोणावरती भारी. आकुडप्पा शॉर्ट बॉल हे पॉवरफुल आहे. चुकी झाली आहे. पहिली चुकी खरं तर झेलची झाली, परंतु त्याच्यानंतर प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असेल. क्षितिज दिवेकरचा षटकार. चरण आमदार चषकाचा दमदार खरं तर दिवस क्रमांक 3 मधला पहिला षटकार क्षितिज दिवेकरच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळेल. विशालने खरं तर पहिल्या चेंडूवरती खरं तर कामकाज बजावलं होतं. क्षेत्ररक्षकाने साथ सोडली. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा इथे अगदी जाऊ दिलं चेंडूला. इथे अवांतर धाव्यांचा कॉल करतोय मुख्य पंच. अगदी वाईट बॉल कळवतायत. मुख्य पंचांच्या भूमिकेत आज मात्र स्वप्नीलजी भैया काकडे या ठिकाणी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आमचे मित्र सलीम सर पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अक्षयजी चांदगुळे सर आहेत. स्कोर बोर्ड सर प्रकाशजी सर. त्यानंतर उलटा पुलटा ब्लास्ट वरती ब्लास्ट. क्षितिज आणि क्षितिज इथे चमकलाय. क्षितिज दिवेकरचा ब्लास्ट. पुनः एकदा हवाई तडाखा. लॉंग लेग मिळेल. छेवन षटकार. आक्रमण मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. बॅक टू बॅक आक्रमण होतंय. अगदी
पाठीमागचा चेंडू वाईड आला, त्याच्या पाठीमागचा देखील एक षटकार आला. क्षितिज खरं तर नक्कीच चमक दाखवतोय. षटकार येईल, षटकाराच्या मदतीने धावफलक बदलते. अगदी खतऱ्याची घंटा अर्थात 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 हा आकडा धावफलकावरती आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मयूर पुन्हा एकदा फेकी करेल, फेकी इथे अगदी होते. अगदी सिंगल जी आहे ती पुन्हा एकदा मिळते. क्षितिज दिवेकरचे खरपूस समाचार खरं तर पाहायला मिळाले. या षटकामध्ये जवळजवळ 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 2 षटकांचा खेळ जो आहे तो मात्र संपन्न झालाय आणि धावफलकावरती 18 हा आकडा लागेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हे धावफलक या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं खरं तर मार्गस्थ होईल, परंतु पॉवर प्लेचा खेळ जो आहे तो मात्र संपन्न झालाय. चला जास्त वेळ नको, टीम ढालेवाडी टीम सामना चालू करायचा आता आपल्याला. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी पाहायला मिळतं. ज्या खरं तर खेळाडूने पाठीमागच्या पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद केला आणि एकच धाव खर्च करणारा स्वप्नील साबळे षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून तिसरं मार्गस्थ करेल. स्वप्नील साबळे नेहमी आपल्याला मोठमोठ्या संघांमध्ये आयकॉन खेळी करत असताना पाहायला मिळेल. हाही आयकॉन आहे, परंतु ढालेवाडी संघाचा हा सितारा आहे, ढालेवाडी गावचा सितारा आहे. क्षितिज दिवेकर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधून चेंडूकडे पाहत राहील. अगदी चेंडू जो आहे तो वेगवान निघून जाईल. डॉट बॉल मिळेल स्वप्नीलला. या ठिकाणी निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा पहिला चेंडू तर डॉट आला. क्षितिज दिवेकरचे मागच्या षटकामधले 2 ब्लास्ट देखील लाजवाब होते. अगदी इथे देखील हवाई तडाखा, चेंडू उंच हवेमध्ये, विशाल धारक आहे चेंडू खाली. अगदी झेल जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये मिस होतो. इटीचं नो बॉल, नो बॉलचा इशारा केला मुख्य पंचांनी. अगदी आपण पाहणार आहोत 2 तर पूर्ण आहेत आणि इटीचं नो बॉल, नो बॉलची 1, अशा 3 धावा खरं तर धावफलकावरती येतील. अगदी मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमधून केला होता, परंतु इथे नो बॉलचा इशारा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी उघड्या डोळे पहा नीट. दमदार आमदार चषकाचा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. खुल्या फटकेबाजीसाठी खरं तर हा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे हवाई तडाखा, पुरशी एकदा फ्री हिटचा चेंडू. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. अगदी सिंगल, त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न आणि 2 ज्या धावा आहेत त्या मात्र पूर्ण होत आहेत. धावफलक पुन्हा एकदा 2 धावांच्या मदतीने खरं तर बदलते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय जवळजवळ 23 रन ऑन द बोर्ड. 23 धावा त्या मात्र धावफलकावरती आहेत. सुरुवात देखील एक थोडीशी नक्कीच पिसर्वे टीमची खराब झाली होती. अगदी पहिल्या षटकात 1च धाव आलेली होती. त्यानंतर आयुषची विकेट देखील गमावली, परंतु त्याच्यानंतरचा कमबॅक क्षितिज दिवेकरने देखील 1-2 मोठे फटके खेळले. त्याच्यानंतर धावाचा वाढ जो आहे तो नक्कीच झालाय. स्वप्नील पुन्हा एकदा अगदी 2ही चेंडू मात्र लाजवाब होते. अगदी नो बॉल आला, त्याच्यावरती झेल मिस झाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू होता. इथे उलटा पुलटा मैदानाच्या पाठीमागे इथे क्षेत्ररक्षण पुन्हा अशी एकदा समीर कडून पाहायला मिळेल आणि मिळेल तो मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू आहे. पहिला चेंडू खरं तर डॉट पाहायला मिळत होता. त्याच्यानंतर आत्ताचा चेंडू देखील 1 डॉट आहे. 2 चेंडू डॉट मिळवले स्वप्नीलने षटकामध्ये. त्यानंतर हलक्या हाताने कट केला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवले. अगदी सिंगल मिळेल या चेंडूवरती. सिंगलवरती इथे देखील एक समाधान आहे आणि धावफलक पुन्हा एकदा बदललेली संघाची धावफलक 24 या आकड्यावरती. उर्वरित अजून देखील 1-2 चेंडू या षटकामधले देखील बाकी आहेत. 2 षटकांमध्ये 2 चेंडूंमध्ये खरं तर किती आक्रमण केला जाईल. 2 चेंडू उरलेत.
त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा अविनाश कटके इथे पोटा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. अगदी ही चेंडूवरती डॉट बॉल मिळेल. अगदी आपण स्वप्नील साबळेचे पाठीमागचे चेंडू नो बॉल पाहायला मिळते. अवांतर धावा देखील आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतरचा कमबॅक जो आहे तो स्वप्नीलने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल मिळेल. त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. अविनाश कटके अगदी लोबो फुलटॉस समोरच्या दिशेने आक्रमण आहे. विशाल धारक डाऊन दी बॉल. मोठा मासा काढायला चिकडला जाईल. अविनाश कटकेला बाद करण्यात यश आलंय. खरं तर अविनाश कटकेला बाद करणं देखील खूप महत्वाचं होतं. हाही देखील एक ब्लास्टर खेळाडू आहे. जवळजवळ 3 षटकांचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या आता मात्र 24 या आकड्यावरती आहे. 2 गडी बाद. 24 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती पुरुष एकदा षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 4थं विशाल खरं तर गोलंदाजी मार्कवरती आहे. क्षितिज दिवेकर आयकॉन वर्सेस आयकॉन. वेगवान चेंडू मैदानाच्या आतमधून विशाल पुन्हा एकदा डॉट बॉल मिळवेल. निर्धाव चेंडू आलाय. पाठीमागे दुसऱ्या षटकामध्ये देखील आक्रमण झालं होतं. जवळजवळ 2 मोठे फटके विशाल धारक समोर नक्कीच क्षितिज दिवेकरने आक्रमण केला होता. इथे विशाल पुन्हा एकदा नावाचा डंका अर्थात कमबॅक करेल का? अगदी चेंडू मात्र बंदुकीची गोळी जशी निघून जाते तसा चेंडू मात्र हाही देखील निघून गेलाय. दोनही चेंडू वेगवान डॉट बॉल आलेत. घनश्याम कोलते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोनही चेंडू बॅक टू बॅक डॉट आले. त्याच्यानंतरचा पुन्हा अशी एकदा चेंडू असेल. इथे पुन्हा एकदा आखोटप्पा शॉर्ट बॉल. इथे पॉवरफुल बनवेल. चेंडू अगदी हवाई तडाख्यामध्ये नक्कीच लँड करेल. वाघाची धाड फोडेल पहाड. चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 6 षटकार. खरं तर दोनही चेंडूंना जाऊ दिलं आणि जसा खराब चेंडू आला त्याच्यावरती महाआक्रमण तर नक्कीच क्षितिज पाहायला मिळतंय आणि षटकार आलाय. त्यानंतरचा चेंडू आहे. खोलवर इथे ती मैदानाच्या आतमध्ये पुरुष एकदा एक हलकीशी काढा आहे ती मात्र घातक ठरेल आणि विशाल धारकचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होतोय. कॉट बिहाइंडचा शिकार नक्कीच क्षितिज दिवेकर. विकेट आले. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. एक धक्का नक्कीच टीमसाठी. 3 मोठे फटके क्षितिजच्या बॅटमधून लाजवाब पाहायला मिळालेत. विकेट आली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी शिवकुमार पाहायला मिळतोय. अगदी न्यू बॅटर आहेत शिवकुमार यांच्या माध्यमातून देखील एक चांगली नेहमी खेळी पाहायला मिळते आपल्याला. जेव्हा जेव्हा पिसर्वे संघ अडचणीच्या काळामध्ये देखील पाहायला मिळतो तेव्हा शिवकुमार खरं तर धावून आलेले सतत पाहायला मिळत आहेत. विशाल धारक गोलंदाजी मार्कवरती आयकॉन. त्यानंतरचा चेंडू खोलवर टप्प्याचा अगदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये चेंडू जमिनीला संबंध डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे कव्हर खरं तर फसला गेलाय. सिंगल मिळेल या चेंडूवरती.
त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा उंच हवेमध्ये चेंडू आहे, लँड करण्याचा प्रयत्न, स्वप्नील साबळे डाऊन दी बॉल, पुढे एकदा खरं तर रोखण्यामध्ये एक मोठा खेळाडू, पुन्हा एकदा अनुभवी रोखण्यामध्ये खरं तर यश आलंय. विकेट आले बॅक टू द पवेलियन. घनश्याम कोलते मैदानाच्या आतमधून होत आहेत. विकेट येईल, बॅटर इथे बाद. पुढे एकदा धक्का टीमसाठी. अगदी 31 या आकड्यावरती खरं तर टीम पाहायला मिळते. अगदी 4 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती आहे. 4 विकेट्स देखील गेल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल पाहायला मिळतो. न्यू बॅटर अमोल गोलंदाजी मार्कवरती. सुधीर साबळे षटक क्रमांक 5 मार्गस्थ करत असताना पाहायला मिळेल. स्वप्नील साबळेचे खरं तर बंधू या ठिकाणी सुधीर साबळे पाहायला मिळतील. अगदी ही चेंडू मैदानाच्या आतमध्ये खोलवरचा पाहायला मिळाला आहे. अगदी थांबवणं पुन्हा एकदा यश आलंय. डॉट बॉल मिळतोय. निर्धाव चेंडू याही ठिकाणी मिळेल. दोनही संघ मात्र प्लॅनिंग बनवून अगदी ढालेवाडी टीमची गोलंदाजी मात्र जबरदस्त. स्वप्नील साबळेचे षटक देखील लाजवाब ठरले. त्यानंतर विशाल धारकने देखील एक चांगलं षटक त्याच्याकडून देखील पाहायला मिळाले आपल्याला. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा शिवकुमार. खोलवर टप्प्याचा चेंडू पाठीमागच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये पुरुष एकदा अपील तर खरं तर जोरदार मैदानाच्या आतमध्ये होते. आता खरं तर मागितली गेली पंचांनी पुन्हा एकदा दाद जी आहे ती फेटाळण्यात यश आलंय नक्कीच. डॉट बॉल मिळेल. निर्धाव चेंडू शिवकुमारला खरं तर पायामध्ये बेड्या ठोकण्याचा प्रयत्न नक्की सुधीर साबळेचा देखील चालू आहे. अगदी बॅक टू बॅक चेंडू मात्र डॉट मिळवले त्याने. खोलवर टप्प्या चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण लोंगॉनच्या दिशेने चेंडूला पाठवले. चेंडू जमिनीला समांतर 2-2 क्षेत्ररक्षकांची दरी आहे. सिंगल तर पूर्ण. सिंगलच्या मदतीने दुहेरीचा कॉल आणि कॉलिंग मिस कॉलिंग नाहीये. इथे मिळतील त्या 2 धावा. 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक बदलते. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 रन ऑन द बोर्ड. अगदी खोलवर टप्प्याचा उंच हवेमध्ये चेंडू आहे. शान खरं तर इथे शान पुन्हा एकदा चुकी करेल. अगदी मिस करेल या चेंडूला. अगदी चेंडू जो आहे तो मात्र याही चेंडूवरती मिस करेल. सिंगल येते इथे. अगदी झेल जो आहे तो मिस करतो. अगदी खेळाडूला रोखणं खरं तर गरजेचं होतं. शिवकुमारला रोखण्याचा प्रयत्न नक्की सुधीर साबळेने केला होता. क्षेत्ररक्षकाने साथ सोडली आहे. त्यानंतरचा चेंडू असेल अमोल. चेंडू हवा यात्रेला. उंच हवेमध्ये चेंडू पाठीमागे. एसटी रक्षक एसटीच्या पाठीमागून खरं तर राहुल राठोड झेल टिपेल आणि इथे विकेट आले. बॅटर बाद होतोय. अमोल पुन्हा एकदा बॅक टू द पवेलियन. अमोल कोलते खरं तर झालाय. पुन्हा एकदा धक्का टीमसाठी. सर्व टीम धावफलकावरती आता तर धावा आहेत. 34 धावा धावफलकावरती आहेत. तर 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हे धावफलक पाहायला मिळेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज मैदानाच्या आतमध्ये. इथे आल्या सरची पंकजने हवाई यात्रेला तर चेंडू पाठवला. शान पुन्हा एकदा डाऊन दी बॉल. अगदी पुन्हा एकदा मिसफील्ड होतीये. बॅक टू बॅक दोनही चेंडू खरं तर शानने मिस केलेत. अगदी विकेटला खरं तर क्षेत्ररक्षण करतोय. त्यानंतर डस्करलेगच्या दिशेने उंच हवेमध्ये चेंडू होता. पुन्हा एकदा झेल मिस करतोय. दोनही चेंडू मात्र अगदी मिस केलेत. अगदी षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती आहे.
35 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा पिसर्वे टीमच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी अंतिमचं मार्गस्थ होत असताना नकुल राठोड या ठिकाणी षटक 6वा हातळेल. पंकज पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. अगदी पाठीमागच्या चेंडूवरती पहिल्याच खरं तर चेंडूवरती पंकजला जीवनदान जे आहे ते मात्र मिळालंय. त्यानंतर चेंडू इथे पुन्हा एकदा फटका फसलाय आणि नकुल राठोड डाऊन दी बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेट आली आहे. पाठीमागच्या चेंडूवरती झेल तर श्यामने मिस केला. त्याच्यानंतर नकुल राठोड करतो आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखेल अगदी विकेट मिळतीये. बॅटर बाद होतोय. पुन्हा एकदा धक्का पिसर्वे टीम साठी आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय कोलते या ठिकाणी दाखल होईल. अगदी जवळजवळ 6 धक्के टीम साठी आहेत. 35 धावा धावफलकावरती आहेत. अगदी येथे देखील ओव्हर फुल टॉस मैदानाच्या आतमध्ये चेंडू लँड होत होता. हाही देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल होतोय. 22च्या माध्यमातून या ठिकाणी सिंगल मिळतीये. 22ची सिंगल येईल आणि बऱ्याच वेळानंतर खरं तर धावफलकावरती 22ची सिंगल आली आहे. अगदी फुल टॉस चेंडू हवेमध्ये आहे. इथे विशाल रोखेर या चेंडूवरती सिंगल. दुहेरीचा प्रयत्न सुरू आहे. धावचीतची संधी फेकी तर फसली आहे. इथे धावचीत होण्याची शक्यता दाट तर आहे आणि खेळाडू मात्र या ठिकाणी धावचीत होतो. विकेट आली आहे. धावचीत स्वरूपात या ठिकाणी अक्षय कोलतेची खरं तर विकेट आली आहे. सिंगल आताची पूर्ण होईल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल येथील. अगदी धावफलकावरती 37 आकडा आहे. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावरती. राहुल कोलते न्यू बॅटर. अंतिमचे अजून देखील 3 चेंडू उरलेत. शिवकुमार पुनश्च एकदा स्ट्राईक वरती आहेत. इथे 3 मध्ये मोठे फेटक खेळणं गरजेचं आहे. इथे पुनश्च एकदा चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू. त्यानंतरचा चेंडू ते चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल तर झाला. अगदी हाही चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला पाहायला मिळतोय. ती डॉट बॉल निर्धाव चेंडू. इथे पुन्हा एकदा चेंडू स्लो पण मैदानाच्या आतमध्ये खरं तर आलाय. दरम्यान जर पाहतोय तर जवळजवळ 6 षटकांची इनिंग जी आहे ती संपली. 37 बनवल्यात पिसर्वे टीमने. ढालेवाडी टीमला जिंकण्यासाठी बनवायच्यात 38 धावा. 7 विकेट्स खरं तर गमावल्यात आणि 37 धावा पिसर्वे टीमने 6 षटकामध्ये बनवल्यात. जिंकण्यासाठी ढालेवाडी टीमसाठी 38 धावांचं हे लक्ष्य असेल. छत्रपती यानंतर होणारा सामना छत्रपती 11 सासवड आणि त्यांच्या विरुद्ध SRR जेजुरी टीम. दोनही बोथ कॅप्टन आपण टॉस साठी यायचे आणि नाणेफेकीचा कौल घेतील ओमकार शेठ पवार.
प्रणव शेठ कोलथे यांचा खरं तर आज अभिषिंतन सोहळा आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आमदार चषकाच्या वतीने देखील खूप खूप शुभेच्छा प्रणव. आणि संध्याकाळी खरं तर कुणाल यांच्याकडून भोजनाचा कार्यक्रम आहे. लवकर काम करा. त्यांना सांगा ना, तुमच्या तालमीतला माणूस येता. विजयासाठी 38 बनवायच्या ढालेवाडी टीम विनंती आहे. आघाडीचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि सामना आहे तो मात्र लवकरात लवकर चालू करायचा आहे. छत्रपती 11 टीम सासवड आपण टॉस साठी या. त्यांच्या विरुद्ध SRR जेजुरी टीम आपण टॉस साठी यायचं. जास्त वेळ नकोय. दोनही बोथ कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. चला बॅच ऑन करतील. अगदी विजयासाठी बनवायच्या आत 38 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाजी मार्कवरती अगदी आयकॉन क्षितिज दिवेकर गोलंदाजी मार्कवरती. इथे पहिला चेंडू अवांतर कळवलाय. वाईट बॉल मिळेल आणि वाईट बॉलच्या मदतीने खरं तर धाव फलकाचं खातं ढालेवाडी टीमचं उघडलं जाईल. दोनही धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. ढालेवाडी टीमकडूनचा सितारा अर्थात स्वप्नील साबळे एक डावखुऱ्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतरचा चेंडू इथे आकुटाप्पा शॉट बॉल पॉवरफुल सक्सेसफुल आहे. अगदी चेंडू मात्र लँड होत असताना वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. मॅक्सिमम 4 चौकार मिळेल. अगदी चांगली सुरुवात मैदानाच्या आतमधून टीम ढालेवाडी टीमची नक्कीच झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती क्षितिज दिवेकर गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. अगदी टीमचा आयकॉन आहे. जबाबदारी खरं तर क्षितिजवरती आज खूप मोठी आहे. विकेटसाठी नक्कीच पाठलाग असणार आहे तो टीम मात्र पिसर्वे टीमचा. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू आहे. अगदी चौकार आला. त्याच्यानंतर डॉट बॉल कमबॅक. त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा. धावफलक 7 या आकड्यावरती आहे. पहिला चेंडू वाईट. त्यानंतर स्वप्नील साबळे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नीलचा क्लास आहे. इथे पाठलाग तर करावा लागेल. आयुष्य मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान आयकॉन अर्थात या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील अनिकेतजी दाखवणे यांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन होतं. या ठिकाणी अनिकेत आपलं सर नक्कीच स्वागत आहे.
स्लोवर पण मैदानाच्या आतमध्ये इथे देखील वापरण्यात आलाय. चेंडूमध्ये खरं तर बदली केली आहे. प्रत्येक टप्पा वेगवेगळा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी धावफलकावरती 8 आकडा. टीम ढालेवाडी 11 संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती आहे. जवळजवळ जिंकण्यासाठी पाठलाग मात्र अजून देखील 31 चेंडू आणि 30 धावेचा हा पाठलाग उरलाय. पुरुष एकदा राहुल राठोड रावडी खेळी करण्यासाठी सज्ज आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु चेंडू मात्र निघून जाईल आणि चेंडूकडे तो पाहत राहील. अगदी डॉट बॉल मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 1 चा खेळ संपतोय. टीम ढालेवाडी 11-8 या आकड्यावरती आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. चेंडू बरोबर धावेची रेस असेल. अगदी 30 चेंडू तर विजयासाठी 30 धावांची आवश्यकता देखील आपण पाहतोय. अगदी दमदार आमदार चषक अर्थात सन्माननीय अनिकेत राजूशेठ झेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर गाववास क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी रंगला गेलाय. दिवस क्रमांक 3 आहे. मॅच क्रमांक 1 आहे आणि समीकरण जे उरलंय मात्र 30 चेंडू आणि 30 धाव्यांचं हे समीकरण गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं मार्गस्थ होत असताना आयुषला खरं तर हे षटक सोपवलंय. खरं तर पुरंदर तालुक्याचं भूषण आहे आज आयुष. त्यानंतरचा चेंडू शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा आक्रमण. चुकी झाली की ते खरपूस समाचार नक्कीच स्वप्नील साबळेचा असेल. चेंडू सीमारेषा पार. 4 रन. चौकार मिळेल. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलेल. अगदी चांगला फटका खरं तर या ठिकाणी स्वप्नील साबळेच्या बॅटमधून. ते काही चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न स्वप्नील नक्कीच नेहमी करत असतो. इथे चौकार आलाय. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने सुस्वागतम. आयुष 12 धावा धावफलकावरती आहेत. बारा धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू स्वप्नील पुन्हा एकदा आक्रमण तर झालंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू अगदी लँड करेल. पुन्हा एकदा वाघाची दहाड फोडेल पहाड. आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 6 षटकार. आक्रमण मैदानाच्या आतमधून स्वप्नील साबळेचे या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा हवाई तडाखा आणि षटकार खरं तर आलाय. अगदी धावफलक पुन्हा एकदा बदलेल. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. विजयासाठी मात्र 28 चेंडू अवघे 20 धावांची गरज आहे. स्वप्नील ओहो इथे आडवा बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. ते खरं तर आयुष्य फसला गेला. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर आक्रमणता नक्की षटकार. त्यानंतरचा चेंडू मात्र डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. अगदी विजयासाठी अजून देखील 20 धावांचा पाठलाग दोनही खेळाडूंना करायचा आहे. राहुल राठोडला खरं तर जास्त अजूनपर्यंत स्ट्राईक जी आहे ती मात्र स्वप्नीलने दिलेली नाहीये. स्टेप आउट. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जाईपर्यंत नक्कीच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल. डॉट बॉल. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला अगदी. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. आयुष गोलंदाजी मार्कवरती. सुरेख षटक त्याच्या माध्यमातून आहे. खुल्या टप्प्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये. याही चेंडूवरती चांगला पाठलाग सुरू आहे. पंकज डाऊन दी बॉल येईल आणि या चेंडूवरती सिंगल मिळेल. चला SRR जेजुरी टीम टॉससाठी या आणि त्यांच्या विरोधात छत्रपती 11 सासवड टीम टॉससाठी यायचंय.
छत्रपती 11 टीम सासवड टॉसडी आणि त्यांच्या विरुद्ध SRR जेजुरी टीम. छत्रपती 11 टीमचे कॅप्टन आले. SRR जेजुरी टीम आपला कॅप्टन पाठवा. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या ठिकाणी सर्वांनीय योगेशजी बापू नाणेफेकीचा कौल घेतील. त्यानंतर देखील इथे चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये जातोय. चेंडू सीमारेषा बार मॅक्सिमम 4 चौकार. माजी सरपंच अर्थात योगेशजी बापू काळे खरं तर नाणेफेकीचा टॉस घेत असताना कौल घेत असताना या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला SRR जेजुरी टीम आणि त्यांच्या विरुद्ध छत्रपती 11 सासवड टीम या नंतर होणारा सामना पाहायला मिळेल. अगदी चौकार आलाय. सन्माननीय सागर आबा धिगे यांना पण विनंती असेल, आबा आपण पण यायचे. दोनही मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला टॉस पाहायला मिळेल. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी इथे देखील एक आक्रमण तर मैदानाच्या आतमध्ये केलंय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून हे आक्रमण झाले. सिंगल त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न. सिंगलच्या मदतीने दुहेरी देखील या ठिकाणी पूर्ण होते. तिसरीचा कॉल चालू आहे. राहुल धावतोय पडतोय पण मैदानाच्या आतमध्ये इथे मिळतील त्या 2 धावा. राहुल कोलते गोलंदाजी मार्क वरती आले. धावफलकावरती 25 रन ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. छत्रपती 11 सासवड टीमने मात्र टॉस जिंकलाय. निर्णय अजूनपर्यंत आलेला नाहीये. निर्णय जो आहे तो मात्र कळवा. इथे पुन्हा एकदा आक्रमण तर झाले. मैदानाच्या आतमध्ये 1 बाउन्स रोखलाय. यश जे आहे ते आलंय आणि याही चेंडूवरती मिळेल ती सिंगल. छत्रपती 11 सासवड टीमने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. SRR जेजुरी टीम आपल्याला फलंदाजी करायची आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. इथे उलटा पुलटा मैदानाच्या आतमध्ये याही चेंडूवरती एक आक्रमण तर झालाय. पुन्हा एकदा एक सिंगल जी आहे ती मिळेल. सिंगल नक्कीच येत आहे धावफलकावरती. अगदी जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात. त्यानंतर बॅक टू बॅक दोनही चेंडूवरती सिंगल आहेत. 27 धावा धावफलकावरती. स्वप्नील स्ट्राईकवर. इथे लोबा फुलटॉस हवाई तडाका. चेंडू पुन्हा एकदा लँड करेल. अगदी छत्रपतींचा छावा मिळवेल 6 धावा. चरण षटकार आलाय. षटकार येईल. अगदी चांगला फटका याही ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने खरं तर धावफलकामध्ये बदल होतोय आणि संघाची धावसंख्या आता 33 या आकड्यावरती आहे. विजयासाठी अवघ्या 5 धावांची अजून देखील गरज. पुन्हा एकदा खोलवा टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील इथे सिंगल जी आहे ती मिळेल. पाठीमागच्या चेंडूवरती देखील एक चांगला फटका पाहायला मिळत होता. त्यानंतर सिंगलच्या मदतीने 34 आकडा धावफलकावरती अजून देखील 4 धावांची गरज. निखिलजी फडतरे आपणास विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. निखिलजी फडतरे. शेपावर खोलवा टप्प्यात चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण. राहुल राठोड ते सिंगल पुन्हा एकदा मिळते. इथे पुन्हा एकदा सिंगल मिळेल. अगदी 3 षटकांचा जवळजवळ खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या आता मात्र 35 या आकड्यावरती पोहोचते. 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळते. दोनही खरं तर आघाडीची जोडी आहे. 18 चेंडू 3 धावांची आवश्यकता. अक्षय कुलते षटक क्रमांक 4 मार्गस्थ करतोय. 3 धावांची गरज आहे विजयासाठी टीम ढालेवाडी टीमला. त्यानंतरचा चेंडू आहे. राहुल राठोड
खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा आक्रमण तर झालं. याही चेंडूवरती पंकज येईल. इथे पुन्हा एकदा सिंगल आहे. सिंगल सिंगल मिळत गेल्यात. अजून विजयासाठी मात्र 2 धावांची अजून देखील एक गरज आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नील पुन्हा एकदा तयार होईल. मोठा फटका खेळण्यासाठी आहे. इथे पाठीमागे खरं तर एक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलला आता तट सोडावा लागेल. एक हलकीशी कडा इथे स्वप्नील साठी घातक असेल. विकेट आली आहे. बॅटर इथे बाद होतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल. विजयासाठी अजून ढालेवाडी टीमला 2 धावांची गरज आहे. अक्षय गोलंदाजी मार्क वरती आहे. कॉट बिहाइंडचा शिकार स्वप्नीलला तंबूच्या आश्रयाला पोहोचवण्यामध्ये अक्षयला यश आलंय. यश खरं तर अगोदर आणणं गरजेचं होतं. इथे आडव्या बॅटने पुढे एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न खरं तर कुणाल करतोय. डॉट बॉल मिळतोय. निर्धाव चेंडू येईल. इथे देखील एक हवाई तडाखा मैदानाच्या आतमध्ये मोठा आक्रमण तर झाला. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल जी आहे ती नक्कीच मिळवेल. आणि आता मात्र सामना जो आहे तो मात्र नक्कीच बरोबरी करेल. एका धावेची गरज आहे विजयासाठी. एका धावेची गरज विजयासाठी आहे. राहुल राठोड स्ट्राइक वरती. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटने पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. राहुल मिस करेल या चेंडूला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. SRR टीम आपल्याला फलंदाजी करायची आहे. त्यांच्या विरुद्ध छत्रपती 11 सासवड टीमने नाणेफेक तर जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे आणि SRR जेजुरी टीमला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. राहुल पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंच हवेमध्ये चेंडू आहे. लँड पुन्हा एकदा होईल. अगदी चेंडू सीमा रेषा पार. मॅक्सिमम 4 चौकार. सामना जो आहे तो नक्की संपन्न झालाय आणि ढालेवाडी 11 टीमने प्रथमतः पहिल्या सामन्यामध्ये पहिला विजय जो आहे तो मात्र नक्कीच मिळवलाय. खूप खूप अभिनंदन असेल. परंतु पिसर्वे टीम आपल्याला या लीग मध्ये पुन्हा एकदा